और जे आहेत हे गाडीच्या आतमध्ये सोडल्यामुळे हे गाडीमध्ये देखील एअर कंडिशन कूलिंग सारखा प्रवाशांना सेवा मिळते. एअर कंडिशन गाडीसारखाच लोकांना आरामदायी प्रवास करता येईल आणि जवळपास यामुळे 10% प्रदूषण कमी होईल आणि 240 कोटी रुपये जवळपास याच्यामध्ये एसटीचे बचत होतील आणि एक पर्यावरणपूरक प्रदूषण कमी करणारं हा प्रयोग आहे आणि त्यामुळे मी आज LNG डिझेल टू LNG अशा प्रकारच्या गाड्यांचं कन्व्हर्जन होत आहे. टप्प्याटप्प्याने 5,000 गाड्यांमध्ये LNG बसवली जाईल किट आणि त्याचा प्रवाशांना सर्वसामान्य सेम तिकिटामध्ये या बसेसचा लाभ घेता येईल लोकांना आणि त्यामुळे परिवहन सेवा त्यांचे सर्व अधिकारी यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. यासाठी मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा केला, त्यांनाही शुभेच्छा देतो आणि सर्व अधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो की एक नवीन एक सुरुवात काळाच्या बदलत्या काळानुरूप आपल्याला हे सगळं जे काही क्लायमेट चेंज, ग्लोबल वॉर्मिंग हे जे काही जगाच्या समोर ही समस्या आहे, पण महाराष्ट्रामध्ये प्रदूषण कमी करण्यासाठी अनेक उपाय आपण वापरतोय आणि ह्यातला हा सगळ्यात मोठा प्रयोग आज या ठिकाणी परिवहन सेवेच्या माध्यमातून आपण सुरू केलेला आहे. फायदा पण याच्यामुळे मोठा होणार. हा जवळपास 240-250 कोटीचा फायदा परिवहनला होईल, प्रदूषण कमी होईल आणि त्याच तिकिटामध्ये प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येईल. कारण LNG मगाशी म्हटल्यापर्यंत त्याचे ब्लोअर आतमध्ये एअर कंडिशनच्या माध्यमातून तशा प्रकारचे आपण सोडलेले आहेत, त्यामुळे त्याचा फायदा नक्की प्रवाशांना होईल.